आज आपल्या स्टुडिओत सेलिब्रिटी अँकर म्हणून जे आले आहेत त्यांच्या करिअरची सुरुवात मराठी इंडस्ट्रीत संगीतकार गायक म्हणून झाली। त्यानंतर आवड म्हणून गाणी लिहिणं, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं, कार्यक्रमात परीक्षक म्हणून जाणं हे सारं काही त्यांनी केलं। प्रत्येक ठिकाणी आपली अशी वेगळी छाप त्यांनी सोडली। ऐका दाजीबा असो, मेरी मधुबाला असो, जय जय महाराष्ट्र असो किंवा अगदी तोडलंच मित्रा असं म्हणणं असो, हे कमी की काय म्हणून त्यांनी दिग्दर्शनाकडे वळायचं ठरवलं आणि मग झेंडा, मोरया, जय महाराष्ट्र, ढाबा बटिंडा, एक तारा असे एकाहून एक सरस सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं। तुम्हाला एव्हाना कळलंच असेल की आम्ही कुणाबद्दल बोलतोय ते, कारण सध्या त्यांचा नवा सिनेमा योग घातलाय ज्याची पार्श्वभूमी आहे दहीहंडी, अर्थातच कान्हा असं या सिनेमाचं नाव आहे। आपण स्वागत करूया द कंपोजर, सिंगर, लिरिसिस्ट, अँकर, डायरेक्टर अवधूत गुप्ते यांचं। अवधूत, झी24 तासच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तुमच्याशी बऱ्याच गप्पाही मारायच्या आहेत, पण त्याआधी आपण बातम्यांकडे वळूया। जरूर। दहीहंडीच्या उत्सवावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णयामुळे मुंबई आणि परिसरातल्या दहीहंडी मंडळांमध्ये कमालीचं चिंतेचं वातावरण आहे। दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। बैठक सकारात्मक झाल्याचं मंडळाचं म्हणणं आहे। नियम पाळून उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। 18 ऑक्टोबरला महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टात भूमिका मांडणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधामुळे यंदा दहीहंडी कशी साजरी होणार असा प्रश्न आयोजकांना आणि गोविंदा पथकांना पडलाय, तर दुसरीकडे कायदाच हाती घेण्याची भाषा मनसेच्या राज ठाकरेंनी केली आहे। या संदर्भात आपण अवधूत यांच्याशी बोलूया। अवधूत, दहीहंडीबाबत सध्या बराच वाद सुरू आहे। कान्हा हा सिनेमा सुद्धा दहीहंडीवरच आहे, वेगवेगळे पैलू तुम्ही त्याच्यातून दाखवले आहेत। काय वाटतं हा सगळा वाद पाहिल्यावर? हा अपेक्षितच होता, कारण दुर्दैवी गोष्ट अशी आहे की हा दरवर्षी नेहमीची येतो पावसाळा म्हटल्यानंतर हा तसं जेव्हा दहीहंडीचा सण जवळ येतो तसे हे वाद येतात। तशा प्रकारे जवळ आल्यानंतर मग उच्च न्यायालयात, मग उच्च न्यायालयातून मग सुप्रीम कोर्टामध्ये असं मंडळ जात असतं, समन्वय मंडळ, आणि मग अशा प्रकारची चर्चा सुरू होते। सो हे खूप दुर्दैवी आहे, कारण शेवटी एक उत्सव आहे, मान्य आहे, उत्सवाला काही निर्बंध असायला हवेत हेही मान्य आहे। त्यातून खेळाची जर का निर्मिती होतीये एका नवीन, तर त्यात काय वाईट आहे? बरोबर। आज ज्या नेते मंडळींनी जी भूमिका घेतली ती सगळी खूपच स्वागतार्ह आहे की कोणी ना कोणीतरी ह्या गरीब गोविंदाची बाजू घेऊन लढता आहे। मग पक्ष कुठलाही असो किंवा नेते कुठलेही असो, हे अत्यंत स्वागतार्हच आहे। आणि कान्हामधनं देखील आम्ही हीच बाजू सगळी मांडलेली आहे गोविंदाची, की याचं नक्की पुढे काय व्हावं। अशा प्रकारे कान्हा चित्रपट सांगतो। कान्हा चित्रपटामध्ये ह्या नेत्यांची देखील थोडीफार कॅरेक्टर्स जवळ जाणारी आहेत, परंतु आज ज्या भूमिका मांडल्या जातात त्याच्यामध्ये मला पर्सनली असं वाटतं की हा खेळ म्हणून याच्या पहिली ह्याला मान्यता दिली गेली पाहिजे, जी मागच्या वर्षी त्यांनी दिलेली आहे साहसी खेळ म्हणून। म्हणून आता यावर्षी काही ठिकाणी केवळ सराव शिबिरं न घेता दहीहंडीच्या स्पर्धा देखील घेतल्या जात आहेत, ज्याचं देखील खूप चांगलं मोठं स्वागत करायला हरकत नाही। परंतु तरी देखील त्यांनी जी बंधनं घातलीत त्याच्यानंतर त्या खेळाला देखील बंधनं घातलीत। तुम्ही निर्बंध म्हणण्यापेक्षा तुम्ही जे नॉर्म्स असतात की बाबा हेल्मेट लहान मुलांनी घालायला हवं, त्याला एक त्याला ते हार्नेस लावा, तुम्ही खाली मैदानातच हा खेळ घ्या, त्याचप्रमाणे तुम्ही खाली एक चांगली गादी पसरा ज्याच्यावर कोणी पडल्यानंतर दुखणार नाही, लागणार नाही, हे सगळं तुम्ही रिस्ट्रिक्शन्स नक्की आणा। पण त्याच्यानंतर तुम्ही बंधनं उंचीची कशी घालता? आपण क्रिकेटमध्ये असं सांगतो का की हे सगळं केल्यानंतर सुद्धा बॉलरनी अमुक स्पीडच्या पेक्षा जास्त जोराने बॉल टाकायचा नाही आणि बॅट्समॅननी अमुक स्पीडच्या पेक्षा जास्त जोराने बॉल मारायचा नाही, असं नाही होत ना। सो तुम्ही बंधनं त्या दृष्टीने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात जी काही बंधनं वाढवायची ती जरूर वाढवा, पण शेवटी त्याचं जे उंची ही त्याची गंमत आहे ती तुम्ही थांबवून चालणार नाही असं मला वाटतं। याच निमित्तानं कान्हामधलं एखादं याला समर्पक असं गाणं? ह्याला समर्पक म्हणजे आमच्या सुरेशजींनी आणि कैलाश खेर यांनी दोघांनी एकत्र गायलेलं गाणं, जे टायटल सॉन्ग आहे, अरविंद जगतापांनी लिहिलेलं आहे। कलियुग आले देवा हे भारी, कलियुग आले देवा हे भारी, कृष्णाची हंडी कंसाच्या दारी, गीता ही सांगून गेला जो सारी, गीता ही सांगून गेला जो सारी, त्याच्याच शपथेवर चाले ही चोरी, थांबवा हो आता चाळा,
जीवाचा झाला काला, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. क्या बात आहे. खरं म्हणजे दहीहंडी याबाबत एक सर्व व्यापक असा विचार व्हायला हवा, सगळ्यांनीच तो करणं महत्त्वाचं आहे. कृषी खात्यातील सहसचिव राजेंद्र घाटगे यांच्या प्रकरणात राज्य सरकारने ह्या खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यावर कारवाई केली आहे. सहाय यांच्याकडून कृषी खात्याचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांना दुसरीकडे कुठेही नियुक्ती दिली जाणार नाही. अर्थ खात्याचे अप्पर मुख्य सचिव DK जैन यांच्याकडे सध्या कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मागील आठवड्यात कृषी खात्याचे सहसचिव राजेंद्र घाटगे यांच्या मुलाने घाटगे यांना फोन करून घरी या, अन्यथा मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती. घाटगे यांनी सहाय यांच्याकडे लवकर घरी जाण्याची परवानगी देखील मागितली होती, मात्र सहाय यांनी ती परवानगी नाकारली. घाटगे घरी पोहोचू न शकल्याने त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. या प्रकारामुळे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सहाय यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. आता बातमी तुमच्या कामाची. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केली आहे. पनवेल ते चिपळूण गाड्या सोडल्या जाणार आहेत. गणेशोत्सव काळात चिपळूण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, याचा ताणही प्रशासनावर पडतो. हीच बाब लक्षात घेत या गाडीच्या 36 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे पनवेल ते चिपळूण हा प्रवास फक्त 50 रुपयात करता येणार आहे. गेल्या वर्षीचा प्रतिसाद पाहूनच मध्य रेल्वेनं यावर्षीही ही सुविधा उपलब्ध करून दिली. मध्य रेल्वेच्या रुळांना चिकटून मुंबईतल्या डोंगरीत उभी असलेल्या 11 मजली अनधिकृत इमारतीवर मुंबई महापालिकेने हातोडा चालवला. धोकादायकरित्या बांधलेली ही इमारत BMCचा B वॉर्ड विभाग गेल्या 8 दिवसांपासून तोडत असला तरी मध्य रेल्वे प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याची तक्रार BMCची आहे. रेल्वे रुळांना लागून अनधिकृत बांधकामांना BMC बरोबरच रेल्वे प्रशासनही तेवढंच जबाबदार आहे. मात्र कारवाईसाठी रेल्वे प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप महापालिकेनं केलाय. कुर्ल्यात माजी आमदाराच्या बॉडीगार्डवर गोळीबार झालाय. माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या बॉडीगार्डवर गोळीबार झालाय. कांबळे यांच्या ड्रायव्हरनेच हा गोळीबार केलाय. जखमी बॉडीगार्डवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या अतिसंवेदनशीलतेचा कळस बघायला मिळाला. प्रसूतीसाठी बोलविलेल्या महिलेला वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने प्रसूतीसाठी दुसऱ्या दिवशी येण्याच्या सूचना रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आल्या. अखेर रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच स्थितीत महापालिकेचं रुग्णालय गाठावं लागलं. पुण्याजवळ डोणजे गावात शेतात चक्क गणपती बाप्पा उतरले आहेत. डोणजे गावात श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांची शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात पॅडी आर्ट या तंत्राद्वारे चक्क गणपती बाप्पा साकारले. शेतीची विशिष्ट पद्धतीने लागवड करून आणि मशागत करून ही कलाकृती साधली आहे. भात शेतीचे 2 प्रकार वापरून त्यांनी ही कलाकृती साधली आहे. विशेष म्हणजे पुढच्या 4 महिन्यात जसा भात पिकेल तसे ह्या कलाकृतीचे रंगही बदलणार आहेत. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. याच निमित्तानं अवधूत, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन, विनंती करेन की तुम्ही गणपती बाप्पासाठी एखादं गाणं. हे बघून मला माझं मोरया चित्रपटाचं टायटल आठवतं. तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, गोड मानून घे सेवा, पोटी घाल पाप, चुकलेल्या कोकराया वाट दाखवाया, घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया. गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.